केला जात आहे. करायचा होता ऑन साइडला, एक मोठा षटकार ठोकण्याचा प्रयत्न सुजित पाटीलचा, परंतु चेंडू बॅटवर घेता आला नाही. चांगल्या बॉलनं सुरुवात केली गोलंदाज साहिलनं. गावदेवी ओवळी संघ टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करत आहे या मॅचमध्ये. ओवळी संघासाठी हे घरचं मैदान आहे. या मॅचमध्ये जयेश पाटीलला देखील आपण ॲक्शनमध्ये बघतोय. पहिल्या मॅचमध्ये जयेश पाटील खेळला नव्हता. यावेळेस मात्र ओव्हर पिच बॉल, धमाकेदार फटका, स्ट्रेट डाऊन द ग्राउंड, बॉल पाठवलाय लॉंग ऑन सीमा रिषभ पलीकडे, षटकार. स्फोटक सलामीची जोडी आपण बघतोय आणि सुजित पाटीलला थांबवणं आज कुठेतरी कठीण दिसतंय गोलंदाजांसाठी. षटकारानं अकाउंट ओपन झालंय. यावेळेस अक्षरशः चेंडूचा पाठलाग केला होता, ऑफस्टिकच्या बाहेरचा बॉल होता, जोरदार पद्धतीनं कट करण्याचा प्रयत्न झाला, परंतु हा बॉल बॅटवर आलेला नाही. डॉट चेंडूची सांगता झाली आहे. पहिला बॉल डॉट, त्यानंतर षटकार, त्यानंतर पुन्हा डॉट चेंडूची सांगता झाली आहे. चांगलं द्वंद्व, चांगलं युद्ध रंगलंय गोलंदाज साहिल आणि फलंदाज सुजित यांच्या दरम्यान. नेक्स्ट बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस लो फुल टॉस आहे, लॉफ्टेड फटका, गॅप शोधलाय, ऑन साइडला जबरदस्त फटका, वन बाउन्स, चेंडू सीमा पार, हा चौकार. वाईड एज डीप मिड विकेटला कुठलाही फिल्डर नाहीये. आपण बघतो की जेपी डीप मध्ये आहे ऑन साइडला. मिड विकेट स्क्वेअर लेगच्या दरम्यान तो फिल्डिंग करतोय. मिड विकेट आणि स्क्वेअर लेगचं जे क्षेत्र आहे ते सांभाळण्याचा त्याचा प्रयत्न आहे, परंतु कुठलीही संधी त्याच्याकडे देखील नव्हती. अगदी सुरक्षित फटका होता गॅपमधून. पॉवर प्लेचा फायदा उचलत असताना सुजित पाटील. चौकारानं संघाची धावसंख्या 10 या आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. जयदुर्गा सुरई विरुद्ध गावदेवी ओवळी, सेकंड राऊंडची ही मॅच. यावेळेस पुन्हा एकदा बॉल हवेत आहे, पुन्हा गॅप शोधलाय डीप मिड विकेटला, बॉल सीमा पार, आणखी एक दणदणीत चौकार. सुरुवातीपासूनच आक्रमकता पाहायला मिळत आहे फलंदाज सुजित कडून. स्लॉग हिटिंगला त्याने प्रारंभ केलाय. अगदी लॉंग ऑनच्या वरून षटकार उडवला, त्यानंतर मिड विकेट झोन मध्ये चांगले फटके खेळतोय, गॅप शोधतोय. फक्त 2च खेळाडू सर्कलच्या बाहेर आहेत आणि त्यांच्यापासून दूर चेंडू टोलावले जात आहेत. चांगली बॅटिंग येते सुजित पाटील कडून पाहायला मिळते. यावेळेस पुन्हा लॉफ्टेड फटका, यावेळेस मात्र फटका फसलाय. प्रयत्न चांगला आहे फिल्डरचा, परंतु बॉल पूर्णपणे कॅरी झाला नाही आणि अखेर येते 2 धावा घेण्याची संधी मिळते सुजित पाटीलला. अचूक टायमिंग साधता आलं नव्हतं आणि त्यामुळेच थोडासा असा धोका निर्माण झाला होता. 2 धावा शेवटच्या बॉलवर आल्यात आणि याचबरोबर पहिल्या षटकाचा खेळ झालाय समाप्त. धावसंख्या बिनबाद 16. 16 रन्स विदाउट लॉस. खूप चांगली सुरुवात सुजित पाटील कडून. चांगली सुरुवात ही जयदुर्गा सुरई संघासाठी. टॉस हारल्यानंतर ते बॅटिंग करतायत आणि याच सरासरीने जर धावा संपूर्ण इनिंग्समध्ये जोडण्यात आल्या तर मात्र 4 ओव्हर्समध्ये 64 धावा धावफलकावर असतील. खूप चांगला स्कोअर तो ठरणार आहे, परंतु आपण बघितलंय की एका मॅचमध्ये सुरई संघानं 73 धावा देखील चेस केलेल्या आहेत आणि ओवळी संघ स्वतःच्या घरच्या मैदानावर खेळत आहे. जयेश पाटील आता संघात आलेला आहे, त्यामुळेच त्यांची बॅटिंगमध्ये ताकद जरूर वाढलेली आहे. परंतु यस, 60+ खूप चांगला स्कोअर आहे. कितीही समोरचा बलाढ्य संघ असला, कितीही चांगली बॅटिंग लाईनअप त्या टीमकडे असली तरी देखील 4 ओव्हर्समध्ये 60+ धावसंख्या चेस करणं हे केव्हाही कठीणच असणार आहे. परंतु गोलंदाजांचा एक वेगळा प्रयत्न असेल, कमीत कमी धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न हा गोलंदाजांचा असणार आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ या इनिंग्समध्ये बाकी आहे. नवीन षटकाला सुरुवात करतोय गोलंदाज अजय पाटील, सॉरी जतीन आलाय. फार दुरून फटका खेळलाय, तिकडे फिल्डर उपस्थित आणि बॉल फिल्डरच्या डोक्यावरून मस्तक पे दस्तक, हा षटकार.
च्या मॅच मधली इनिंग्स येथे सुरू ठेवलेली आहे. जिथून ती इनिंग्स त्याने सोडली होती तेथूनच सुरुवात केली आहे. धोकादायक फटका होता, मात्र लॉंग ऑफला क्लिअर केलं गेलंय आणि 6 धावा. राऊंड द विकेट. यावेळेस समोरच्या बाजूनं लॉंग ऑनला उडवलाय चेंडू. बॉल सीमा पार. आणखी एक षटकार. समोरच्या बाजूने असलेल्या रेल्वे ट्रॅक कडे चेंडू पाठवलाय लॉंग ऑनच्या वरून फलंदाज आकाश पाटीलनं. आणि जशी रेल्वे आपण सुसाट वेगानं जाताना बघितली, त्याही पेक्षा जास्त वेग मी म्हणेन की येथे धावफलकाचा आहे. ज्या पद्धतीनं धावा जोडल्या जात आहेत, अतिशय वेगानं धावसंख्या पुढे सरसावते. धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली आहे. सलग 2 षटकार आकाश पाटीलच्या बॅटमधून. पुढील बॉलवर षटकार आला तर अशोक पाटील साहेबांकडून 500 रुपयांचं रोख पारितोषिक असेल. पुढचा बॉल राऊंड द विकेट. यावेळेस खोलवर टप्प्याचा चेंडू आहे. लाईन बघावी लागेल. लाईन चुकीची आहे. वाईटचा इशारा. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न जरूर झाला होता फलंदाजाकडून. प्रत्येक बॉलवर बॅट फिरवली जाते, कारण फलंदाजाला माहिती आहे की त्याच्या बॅटवर जर बॉल आला तर फार दूरवर जाईल. आत्मविश्वास फार चांगला पाहायला मिळाला आहे. मागच्या मॅचपासून आपण बघतोय आकाश पाटील आणि सुजित पाटील यांना. मागच्या मॅचमध्ये 3 ओव्हर्समध्ये 73 धावा त्यांनी चेज केल्या होत्या. यावेळेस ऑन द राईज ऑफ लातून फटका. अद्भुत अविश्वसनीय फलंदाजी. आणखी एक षटकार आणि षटकारांची हॅट्रिक पूर्ण. या स्पर्धेमध्ये स्वतःच्या 50 धावा या षटकाराबरोबरच पूर्ण केल्यात फलंदाज आकाश पाटीलनं. मागच्या मॅचमध्ये त्याने नाबाद 32 धावांचं योगदान दिलं होतं आणि आता पहिल्या 3 चेंडूंवर सलगचे 3 षटकार त्याने ठोकलेत. 500 रुपयांचं रोख पारितोषिक देखील त्याने पटकावलंय. सुजित पाटीलनं देखील दमदार बॅटिंग केली आहे आणि या जोडीला तोडणं फार कठीण झालंय गोलंदाजांसाठी. फुल टॉस आहे. आणखी एक धमाकेदार फटका. हा तर आणखी दूर. अनदर 6. षटकार. एक वाईड बॉल. 25 धावा धाव फलकावर या ओव्हरमध्ये आलेल्या आहेत आणि एकूण धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बघता बघता 41 या आकड्यावर. 41 रन्स विदाउट लॉस. 6 बॉल्समध्ये सलगचे 6 षटकार येथे ठोकले जाऊ शकतात. तो विक्रम या ठिकाणी आपल्या नावावर नोंदवण्याचा जरूर प्रयत्न करेल आकाश पाटील असं वाटतंय. ज्या पद्धतीनं तो चेंडूंवर अक्षरशः तुटून पडलाय, गोलंदाजाला आता समजत नाही की चेंडू नेमका टाकावा तर कुठे टाकावा. जतीन पुन्हा एकदा. यावेळेस एलिव्हेशन नाही आहे फारसं. चेंडू डीप एक्स्ट्रा कव्हरला ट्रॅव्हल होतोय. चांगली फिल्डिंग तिकडे पाहायला मिळते. एकच धाव मिळाली आहे. तर 6 बॉल्समध्ये 6 षटकार ठोकण्याचे जे मनसुबे होते ते कुठेतरी गोलंदाजाने उधळून लावलेत. परंतु काय जबरदस्त बॅटिंग आकाश पाटीलनं केली आहे. धावसंख्या बिनबाद 42. दुसऱ्या षटकातील शेवटचा बॉल बाकी आहे. प्रत्येकी 4 षटकांची ही लढत. ओली विपक्ष सुरई. यावेळेस चांगला बॉल आहे. थोडंसं अपील, परंतु जास्त काही विश्वास नव्हता अपीलमध्ये. लेग बाईचा इशारा जरूर पंचांनी केलाय. ऑन साईडला लॉफ्टेड फटका खेळायचा होता त्या ठिकाणी फलंदाज सुजितला. बॉलनं पायाचा वेध घेतला होता. एक धाव मिळते लेग बाईच्या स्वरूपात आणि याचबरोबर 2 षटकांचा खेळ झालाय समाप्त. जयदुर्गा सुरई संघाची धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 43. 43 विदाउट लॉस. अतिशय सुंदर स्पर्धेचं आयोजन आपण बघतोय. गावदेवी स्पोर्ट्स ओळी आणि ग्रामस्थ मंडळ ओळी यांच्या माध्यमातून सरपंच व उपसरपंच चषक 2023 या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि एक नवीन मैदानाची निर्मिती देखील करण्यात आलेली आहे. साधारणतः 2 वर्षांपूर्वी येथे जर आपण बघितलं असतं तर कोणालाही असं वाटलं नसतं की येथे मैदान निर्माण होईल.
परंतु मैदानाची निर्मिती करण्यात आलेली आहे. स्वर्गीय गणपत तुकाराम पाटील क्रीडांगण ओवळी. अतिशय सुंदर ही क्रीडानगरी आहे आणि या क्रीडानगरीमध्ये हा ग्रामीण टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम रंगतोय. सरपंच व उपसरपंच चषक 2023 ओवळी. आणि या मैदानासाठी विशेष कौतुक करावं लागेल वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटील, त्यांचे सहकारी अजय पाटील, चरण पाटील, तसेच जयेश पाटील यांचे पिता श्री जनार्दन पाटील साहेब आणि त्यांचे काकाश्री सन्माननीय अशोक पाटील साहेब यांनी अथक परिश्रम घेतलेत आणि त्यामुळेच एवढी सुंदर क्रीडानगरी आपल्याला आज पाहायला मिळते आणि एवढी दर्जेदार स्पर्धा आपल्यासमोर रंगते. पवन आलाय आणि पवन गेलाय सीमारेषा पार. मिडविकेटच्या डोक्यावरून हा उत्तुंग षटकार. हे दोन्ही सलामीवीर आहेत. ते बघितल्यानंतर स्लॉटमध्ये तर गोलंदाजी अजिबात केली जाऊ शकत नाही. अगदी ओव्हरपिच बॉल होता. बॉटम हँडचा चांगला वापर करत असताना लॉफ्टेड फटका मारलाय सुजित पाटीलनं. सुजित पाटीलच्या बॅटमधून निघालेला हा दुसरा षटकार. 2 चौकार देखील ठोकले. त्यावेळेस झेलची शक्यता निर्माण झाली. जेपी चेंडू खाली, परंतु त्याच्या हातातून झेल निसटला आणि बॉल सीमा पार. आणखी एक जयेश पाटील हा एक सर्वोत्कृष्ट असा फिल्डर आहे भिवंडी तालुक्यातील, परंतु त्याच्या हातातून देखील आता चूक घडली आहे. बॉल हातातून निसटला आणि सीमा पार. सलगचा दुसरा षटकार सुजितच्या बॅटमधून आलाय. संघाची धावसंख्या बिनबाद 55. पुढचा बॉल राऊंड द विकेट. पवन स्लोवर बॉल यावेळेस पिक केलाय आणि फेकून दिलाय बॉल वाईड डीप मिड विकेट कडे. जयेश पाटीलच्या डोक्यावरून सलगचा तिसरा षटकार. मला म्हणतात चेंडूची चामडी लोळवणं, चेंडूचं थोबाड रंगवणं, चेंडूची पिसं काढणं. ज्या प्रकारची बॅटिंग सध्या आपण मैदानामध्ये बघत आहोत, खतरनाक बॅटिंग. मागच्या मॅचमध्ये 70+ नाबाद पार्टनरशिप होती या दोन फलंदाजांदरम्यान आणि आता पार्टनरशिप जाऊन पोहोचली 61 या आकड्यावर. अनबीटन. 500 रुपयांचं रोख पारितोषिक येथे सुजित पाटीलला देखील देण्यात येईल अशोक पाटील साहेबांकडून. बक्षिसांची खऱ्या अर्थानं खैरात आहे सरपंच उपसरपंच चषकामध्ये. पुढचा बॉल खोलवा टप्प्याचा चेंडू आहे. बघायचं बॅटला स्पर्श झालाय की नाही. नाही, चेंडू आणि बॅटचा कुठलाही संपर्क नाहीये. पंचांचं मत आलंय हा बॉल स्वेअर आहे. अखेर पंचांनी आपला निर्णय मागे घेतलाय. बॅटला स्पर्श झाला होता. स्वतः फलंदाजानं ते पंचांच्या निदर्शनास आणून दिलंय. खूप चांगली खिलाडू वृत्ती आपल्याला पाहायला मिळते सुजित पाटीलची. आणि बऱ्याचदा आपण बघितलेलं आहे जेव्हा कॉट बिहाइंडचे निर्णय असतात सुजित स्वतः मैदान सोडत असतो जेव्हा त्याची एज लागत असते. यावेळेस समोरच्या बाजूने व्ही मध्ये अफलातून शॉट लॉंग ऑफच्या बाहेर हा षटकार. षटकार 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 आणि षटकारच पाहायला मिळत आहेत. अल्पेश गायकवाड किंग स्कोरर आम्हाला माहिती देतील की आतापर्यंत किती षटकार लागलेले आहेत या इनिंग्स मध्ये. 9 षटकार आतापर्यंत लागलेत. हा बॉल चेंडूला आपटी दिली होती. स्लोवर बॉल टाकण्याचा प्रयत्न, परंतु दिशा भरकटली गेली. वाईटचा इशारा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 68 या आकड्यावर. यानंतर आणखी एक षटक बाकी आहे. तिसऱ्या षटकाचा खेळ सध्या सुरू आहे. पहिल्या ओव्हरमध्ये 16 धावा आल्या, दुसऱ्या ओव्हरमध्ये तब्बल 27 धावा आणि या ओव्हरमध्ये देखील आतापर्यंत 25 धावा खर्च केल्यात पवननं. यावेळेस बॅकफुटला जाऊन कट केलाय. पॉइंटला चांगली फिल्डिंग. एकच धाव घेण्याची संधी मिळेल सुजित पाटीलला आणि आता मात्र हे षटक समाप्त होतंय पवनचं. स्टार पवन स्टार कामगिरी करू शकला नाहीये आणि फार खर्चिक षटक समाप्त झाले. तब्बल 26 धावा त्याला मोजाव्या लागल्या आपल्या षटकामध्ये. 3 षटकांची झाली समाप्ती. धावसंख्या बिनबाद 69. जय दुर्गा सुरई संघ सुस्थितीत. ज्या प्रकारची येथे परिस्थिती आहे फलंदाजांसाठी अक्षरशः नंदनवन हे मैदान आता पाहायला मिळत आहे. कारण जे वेगानं वारे वाहत आहेत
ती कुठेतरी डोकेदुखी ठरली आहे गोलंदाजांसाठी. या आधीच्या एका मॅच मध्ये आपण बघितलं होतं 3 ओव्हर्समध्ये निंबवली संघानं 71 धावा कुठून काढल्या होत्या, परंतु शेवटच्या ओव्हरमध्ये त्यांना फक्त एकच धाव बनवता आली आणि त्यानंतर ज्या 73 धावांचं टार्गेट होतं ते चेस केलं ह्याच दोन फलंदाजांनी जे सध्या खेळपट्टीवर आहेत, आकाश पाटील आणि सुजित पाटील. कमालीचा फॉर्म दाखवला या दोन्ही फलंदाज. सातत्य त्यांच्या बिग हिटिंग मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. खरं तर जे फार जास्त आक्रमक खेळणारे फलंदाज असतात त्यांच्या फलंदाजीमध्ये सातत्य टिकवून ठेवणं त्यांच्यासाठी फार कठीण असतं, कारण रिस्क जास्त ते घेत असतात आणि त्याचा फायदा गोलंदाजांना बऱ्याचदा होत असतो. परंतु आज रिस्क घेऊन सुद्धा त्यांनी खूप चांगली कामगिरी करून दाखवली आहे आणि सातत्याने आपल्याला मोठमोठे षटकार त्यांनी दाखवलेत. शेवटचं षटक सुरू होतंय, गोलंदाजीसाठी येतोय प्रेषित. लेग ब्रेक बॉल, चेंडू वळतोय, बॅट्समन बीट, विकेट कीपर कडून थोडी चूक झाली, वाईटचा इशारा आलाय पंचांकडून. एक धाव पूर्ण केली गेली म्हणजेच एकूण 2 धावा स्कोअर मध्ये ऍड होतील. धावसंख्या 71 या आकड्यावर जाऊन पोहोचते जयदुर्गा सुरई संघाची. यानंतरचा सामना या चालू सामन्यातील विजेता संघ विरुद्ध बंद्र्या मारुती कल्लेर, जो आजचा शेवटचा सामना असेल. आज गावदेवी केवणी दिवे संघानं 2 सामने जिंकून सुपर संडेसाठी क्वालिफाय केलंय. स्विच हिट करण्याचा प्रयत्न, अपील अँड यस इज गॉन. पंचांचं बोट आकाशाकडे. लेग बिफोर विकेट. पहिलं यश मिळतंय गोलंदाज प्रेषितला, पहिलं यश मिळतंय टीम गावदेवी ओळीला. एकाहत्तर धावांची भागीदारी रचल्यानंतर पहिल्या विकेटचं पतन झालंय. निश्चितनं ब्रेक थ्रू मिळवून दिलाय शेवटच्या ओव्हरमध्ये. आकाशची खेळी संपुष्टात आली आहे, ज्यांना बाद होण्यापूर्वी 25 धावांचं योगदान दिलं. ओळी ग्रामपंचायतीचे जे काही ग्रामस्थ असतील, ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी असतील, त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचंय. ओ अगदी रेल्वेला धडक देणारा हा षटकार. सुजित आणि आकाशचं पायतान घातलेलं आहे असं म्हटलं तर वावगं ठरू नये. पहिल्याच बॉलवर षटकार ठोकलाय, धरून खेळला. यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे, चेंडूच्या टप्प्यापर्यंत पोहोचू शकला नाही. फील्ड डाऊन द बॉल आणि कॅच ड्रॉप. कॅच ड्रॉप होते. कॅचिंग देखील सुमार दर्जाची पाहायला मिळाली आहे. जयेश पाटीलच्या हातातून देखील सीमारेषेलगत एक झेल ड्रॉप होताना आपण बघितला आणि आता डीप मध्ये पुन्हा एकदा मिस्टेक झाली आहे. मोनिकच्या हातातून हा झेल ड्रॉप झालाय. धावसंख्या 79. यावेळेस ड्राईव्ह करत असताना अगदी गॅप मधून बॉल ट्रॅव्हल होतोय. लॉंग ऑफचा फिल्डर पोहोचू शकणार नाहीये. बॉल सीमा पार, डीप एक्स्ट्रा कव्हर झोन मध्ये हा चौकार. जयहिंद पाटील ग्रामस्थ ओळी यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. तसेच सन्माननीय शिवदास बळीराम पाटील यांचं देखील येथे आगमन झाले, त्यांना देखील विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. ओळी गावचे जे काही ग्रामस्थ ज्येष्ठ वरिष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित असतील त्यांना विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलीच स्पर्धा आहे, कुठल्याही प्रकारचा संकोच मनामध्ये आपण बाळगू नका. आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. चांगला बॉल, क्विकर डिलिव्हरी, यॉर्कर लेन चेंडू होता, अक्षरशः खोदून काढावा लागलाय. एज लागली खरं तर बॅटची. एक धाव या ठिकाणी मिळते आणि धावसंख्या आता मात्र 86 आकड्यावर जाऊन पोहोचली आहे. स्पर्धेतील सर्वोच्च धावसंख्या आपण बघतोय 86. शेवटचा बॉल शिल्लक आहे. बंद्र्या मारुती काल्लेर संघाचे राकेश पाटील आणि सुनील पाटील आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर यायचं आहे. पुढे सरसावत असताना पुल केलाय, मात्र जबरदस्त कॅच डीप मध्ये. शेवटच्या बॉलवर विकेटचं पतन आणि याचबरोबर ही इनिंग्स येथे समाप्त होते जयदुर्गा सुरई संघाची. धावांचा अक्षरशः
पाऊस पाडलाय सुरई संघानं. 89 धावा धावफलकावर आणि 87 धावांचं टार्गेट 4 ओव्हर्समध्ये हा सामना जिंकण्याकरिता गावदेवी ओवळी टीम समोर. चला पुढच्या इनिंग्सला लगेच सुरुवात करायची आहे. सुरई संघ आपण लगेच फिल्डिंग लावून घ्या आणि ओवळी टीम आपली सलामीची जोडी लगेच मैदानात पाठवून द्यायची आहे. आता मात्र सगळ्यांच्या नजरा असतील वंडर बॉय ऑफ भिवंडी जयेश पाटीलकडे. लगेच आपण ओवळी टीमच्या डावाला सुरुवात करत आहोत आणि जेव्हा खेळाला सुरुवात होईल तेव्हा मात्र मायक्रोफोनवरून आपण आवाज ऐकणार आहोत आमचे सहकारी समालोचक मोहन भोईर सरांचा. थँक्स, धन्यवाद अजयजी घरात. खऱ्या अर्थाने तुम्ही देखील स्पर्धेमध्ये आज सुरेखाने सुंदरसा रंग भरला. तर जाऊया आपण मैदानाकडे. दोन दिग्गज संघामधून एक सामना पाहतो. एका बाजूला जर आपण विचार केला तर ऑर्गॅनिक संघ आहे, तर दुसऱ्या बाजूला जयदुर्गा सोरी. प्रथम फलंदाजी संघाने केल्या तब्बल 4 षटकांच्या अंती 86 धावा आणि विशाल लक्ष समोर असेल ओळी संघासमोर 87 धावांचं. वेलकम सुनील पाटील, राकेश पाटील. आपण देखील कुठे प्रेक्षकमध्ये असाल तर प्लीज आपण देखील मान्यवर कक्षामध्ये या. बंदरामध्ये काढलेल्या संघाचे एका नामांकित क्रिकेटर आणि संघाचे सन्माननीय पदाधिकारी जे आहेत, तुम्हाला देखील विनंती असेल आपण जर प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आपण मान्यवर कक्षामध्ये या. आता बघा पैसे पहिल्यांदा उचलते. सत्याऐंशी धावांचं विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामी जोडी देखील टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना होते. बंदर गावदेवी ओळी या संघाची. जयेश जेपी आणि दुसरा कोण आहे रे? मोनिश का? मोनिश. तर वैयक्तिक पहिला संघाच्या वतीनं पहिल्या षटकात आलतोय गोलंदाज केतन. फास्ट बॉल को केतन. स्ट्राइक रोटेट करण्याची संधी आहे. फलंदाज जेपी याला. पहिला चेंडू पेस करताना अतिशय चांगला फटका ऑन साईडचा आपण पाहतो. फलंदाज जेपीच्या बॅटमधून येतो एक धाव. एका धावेने स्वतःच आणि संघाचा अकाउंट ओपन करतो. धावसंख्या होती बिनबाद 1. षटक क्रमांक पहिले. विजयाचं लक्ष फार मोठे. निश्चितच सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची आवश्यकता आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट, अग्रेसिव्ह क्रिकेट, हायलाईट क्रिकेट खेळणं अत्यंत गरजेचं आहे. ठोक्कम ठाक. पुन्हा एकदा केतन.
लेफ्ट टर्न ओव्हरचा मार या ठिकाणी ऑनसाईडचा अतिशय चांगला फटका आपण पाहतोय मोनिशाच्या बॅटमधून. चांगलं क्षेत्ररक्षण देखील झालेले मिळते फक्त आणि फक्त एक धाव एक धावणे मोनिश देखील स्वतःचा अकाउंट ओपन करतोय. धावसंख्या होती 2 बिनबाद 2 षटक क्रमांक पहिलं प्रगतीपथावर विजयाचं लक्ष 87 धावांचं. अक्रॉस लाईन ऑनसेटचा फटका सजला चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट आपण पाहतो मिळते फक्त आणि फक्त एक धाव. खऱ्या अर्थानं या सामन्यामध्ये कमबॅक व्हायचा असेल तर एक दुःखी से कुछ काम चलने वाला नाही आहे. सामन्यामध्ये कमबॅक व्हायचं असेल तर मोठ्या फटक्यांची नितांत गरज आहे. थोडंसं अटॅक क्रिकेट अग्रेसिव्ह क्रिकेट हायलाईट क्रिकेट चौकार षटकांची आतिषबाजी कारण अत्यंत गरजेचं आहे उडे सांगायला कारण विजयाचं लक्ष फार मोठं आहे. 87 धावांचं लक्ष आव्हान आहे आणि आव्हानाचा पाठलाग करण्यासाठी या ठिकाणी चेंडूला पूल काढण्याचा प्रयत्न मात्र प्रॉपर चेंडूने बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आलं नव्हतं. चेंडू येण्याच्या अगोदर थोडीशी बॅट रिलीज झाली. फलंदाज मोनिश याची निर्धाव चेंडूची सांगता धावसंख्या स्थिर षटक क्रमांक पहिले प्रगतीपथ केतन पाटील याच्या माध्यमातून मॅच बघ तर नशी गाव गात होती मॅच बघ चेंडूला सुंदरसा फ्लिकचा फटका अतिशय प्रथम उत्कृष्ट फटका आपण पाहिला. लक्ष्यमच्या थोडासा बाहेरचा चेंडू होता. चेंडूला सुंदरसा फ्लिक केलं. चेंडू स्क्वेअर ऑफ विकेट बॅकवर्ड बडे सीमाच्या बाहेर जाणार अतिशय दमदार चौकार फलंदाज मोनिश याच्या बॅटमधून येतोय. धावसंख्या 4 ने पुढे सकते धावसंख्या होती ती 7. पुन्हा एकदा चेंडूवर अतिशय चांगला फटका चेंडूची लाईन जबरदस्त रेट केली. ऑन साईडचा बिग बॅलिस्टिक या बॅटमधून आला. ज्या फटक्याची नितांत गरज होती तोच फटका मोनिशाच्या बॅटमधून आला. आउट ऑफ पार्क. षटक क्रमांक पहिलं संपतो. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद 13शी सुरुवात आहे. सर्वात महत्त्वाचा ॲडव्हान्टेज ऑप्शन पाहतोय कुठल्या प्रकारचा फलंदाज या ठिकाणी बाद नाहीये. विजयाचं लक्ष 87 धावांचं प्रतिषेधक आपण विचार केला साधारणतः 21 ते 22 धावांची गरज आहे. टी टाईम चहाची व्यवस्था देखील झालेली आहे. प्रथम समालोचक स्कोरर मग त्यानंतर पंच त्यानंतर मान्यवर त्यानंतर आमचे डीजे मॅन दुसऱ्या षटकाला प्रारंभ होते वैयक्तिक पलाने सांघिक दुसरा चेंडूला स्विचचा फटका अतिशय गोड फटका सजला. जयेश याच्या बॅट मधून चेंडू पॉइंट सेमारच्या बाहेर जाणार अतिशय नेत्रदीपक षटकार येतोय. ओळी संघ देखील परिपूर्ण चार्ज झालेले आहे. एक जसं उत्तर देण्यासाठी ओळी संघ देखील सज्ज झालेला. कमालीचा फटका आपण जयेशाच्या बॅटमधून पाहिला. चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा षटकाराला या 7 धावांनी संघात धावसंख्या 7 धावांनी पुरस्कृत धावसंख्या होती ती 19. पुन्हा एकदा चेंडूला स्विच करण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बटबडीमध्ये संपर्क साधता आले नव्हता. अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅट फळीमध्ये संपर्क साधता आले नव्हतं. चेंडू जातो शॉट.
निर्धाव चेंडूची सांगता झाली. धावसंख्या स्थिर आहे. षटक क्रमांक दुसरं विजयाचं लक्ष 87 धावांचा पाठलाग करताना संघ आपण पाहतोय. पुन्हा एकदा अक्रॉस द लाईन ऑन साईडचा फटका साधण्याचा प्रयत्न झाला. चेंडू बॅटमध्ये प्रॉपर संपर्क साधता आला नव्हता. जयेश याला वारंवार चुका देखील जयेशच्या बॅटमधून आता आपण पाहतोय. पहिला चेंडू निश्चित पेस करताना मात्र चांगला फटका सजला होता. षटकार आला होता आणि त्यानंतर मात्र गोलंदाज या ठिकाणी थोडंसं कमबॅक करतोय. कमालीची गोलंदाजी आता मात्र करताना आकाश पाटील. अतिशय चांगल्या चेंडूची सांगता. फ्लिक करण्याचा प्रयत्न होता. चेंडू बॅटमध्ये संपर्क साधताना चेंडूची लाईन रीड करता आणि मिडल ऑफ बॅट चेंडू घेता आला. जयेश याला एक निर्धाव चेंडू जातोय. बघा मित्र, यूट्यूबच्या माध्यमातून प्रेक्षक आम्हाला जॉईन आहेत. त्याच प्रेक्षकामध्ये जुगावचे प्रतिष्ठित नागरिक आणि पोलीस पाटील आहेत. बाळा पाटील यांनी या स्पर्धेसाठी ऑर्गन्स कमिटीसाठी ऑल दी बेस्ट केलेलं आहे. क्रिकेटच्या निस्कीम चाहते आणि खास करून मास्टर 40 संघटनेचे खजिनदार आहेत. बाळा पाटील यांनी देखील स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला ऑल दी बेस्ट केले. धन्यवाद बाळाजी पाटील. तर जाऊया आपण व्यासपीठ मंचावर करूया मान्यवरांचा शुभ सन्मान. या व्यासपीठावर मंचावर भिवंडी तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाडी सुनील पाटील यांसाठी की करूया आपण शुभ सन्मान. खऱ्या अर्थाने त्यांच्या माध्यमातून देखील आपण एक रजनी स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन पाहिलं. सुनील पाटील त्या स्पर्धेचे जे मुख्य आयोजक, राकेश पाटील त्यांचे कंदे समर्थक, या दोन्हीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं आपण तालुका क्रिकेटमध्ये सर्वात बिग स्पर्धा पाहिली. त्या स्पर्धेचे प्रणेते या व्यासपीठावर मंचावर आणि खऱ्या अर्थाने भिवंडी तालुक्यातील एक नामांकित क्रिकेटर आणि जिसे ग्रामीण या संघटनेचा मला वाटतं पदाधिकारी देखील आहे. षटक क्रमांक दुसरं समजा 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 20, आता मात्र 26. अगं, माझ्या आईबाबांनी माझं लग्न जमवलंय, ते पण अमेरिकेच्या मुलाशी. वाव, म्हणजे तू विमानात फिर. अतिशय दमदार फटका, चांगला फटका, उत्तम फटका, दर्जेदार फटका आपण पाहिला. चेंडू जातो आउट ऑफ पार्क. साधामी संघात धावसंख्या येते ती 26. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. षटक क्रमांक 3. ऑन द राईस थोडासा ऑन द ऑफ खेळण्याचा प्रयत्न. गॅपमधून चेंडू जाईल, 2 क्षेत्र बीट करेल का, थोडासा प्रश्नचिन्ह होता. मात्र अतिशय चांगले क्षेत्ररक्षण झालं. 2 धावा कंप्लीट झाल्या. धावसंख्या 28. ऑफ स्टंपच्या थोडासा बाहेरचा चेंडू, हलक्यात बॅट फक्त थोडं चेंडूला स्टिअर केलं होतं. चेंडू कव्हर क्षेत्रामध्ये ट्रॅव्हल झाला. 2 क्षेत्र चेंडूचा पाठलाग करताना अडवण्यामध्ये देखील त्यांना यश आलं आणि जोपर्यंत चेंडूची फेक केली जाईल तोपर्यंत 2 धावा घेण्याची संधी झाली. धावसंख्या 28 वर. पुन्हा एकदा गोलंदाज अतुल. पुन्हा एकदा बिग ब्लास्ट, कमालीचा फटका. खरं आता ज्या फटक्यासाठी एक ओळख आहे, तो फटका आपण जयेशच्या बॅटमधून पाहिला. अतिशय चांगला फटका त्याच्या बॅटमधून सजला. चेंडू आउट ऑफ पार गेला. पंचांनी देखील आम्हाला साधावीसाठी इशारा केला. स्क्वेअर ऑफ विकेट. बॅकवर्ड स्क्वेअर सीमाच्या बाहेर जाणारा अतिशय दर्जेदार षटकार जयेशच्या बॅटमधून येतोय आणि या 6 धावेने आता मात्र संघ 34 या धावसंख्येवर पोहोचतोय. अजूनही विजयापासून तब्बल 53 धावा दूर आहे आणि 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे. यस, अतिशय चांगला फटका. खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज आहे तो फटका जयेशच्या बॅट मधून सजला. समीकरण बदलतंय. येणारे चेंडू 8.
कमालीची फलंदाजी खऱ्या अर्थानं प्रेक्षकांना देखील चांगला सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. येणारे 7 चेंडू विजयासाठी 33 धावांची गरज. बघा मोठं लक्ष आणि मोठ्या लक्षाचा पाठलाग करताना कमालीची फलंदाजी, ज्या गोष्टीसाठी खऱ्या अर्थाने ज्याची ओळख आहे. अक्रॉस लाईन थोडासा ऑनसाइडचा फटका. एकच धाव, एका धावेने संघ धावसंख्या पुढे धावसंख्या होते ते 55. आता शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. येणारे 7 चेंडू आणि विजयासाठी 32 धावांची गरज. वैयक्तिक 42 धावांवर खेळताना आपण जयेश पाटील याला पाहतोय. कमालीची फलंदाजी त्याच्या बॅटमधून. खऱ्या अर्थानं चालू सामन्यामधून देखील डॉट चेंडू जयेश पाटील याच्या बॅटमधून देखील आपण पाहिल्यात. हे लिटिलच्या लहान मुलांना तिथं उड्यानं मारू नका. चला प्लीज थोडंसं स्पीडअप करा, वेळ कमी घ्या. शेवटचा अंतिम अखेरचा षटक प्रगती पथावर आहे. शेवटची पेटी बाकी आणि बघूया निर्णय कोणत्या बाजूने लागतो. विजयासाठी अजूनही 32 धावांची गरज. 6 चेंडूचा खेळ बाकी. 6 चेंडू 32 धावा असं समीकरण विशाल लक्ष आणि विशाल लक्षाचा पाठलाग करताना कमालीची फलंदाजी आपण जयेशच्या बॅटमधून पाहिली. स्ट्राईक रोटेट करण्याची संधी देखील त्यालाच असेल. 6 मधून 6 येतील का? गोलंदाज कोण? निशांत पाटील. मागच्या सामन्यामधून निशान याने अतिशय चांगली गोलंदाजी केली होती. या ठिकाणी मात्र चेंडूला स्विचिट करण्याचा प्रयत्न. बघा फटका फसतोय. स्विचिटचा फटका, रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी त्या चेंडूची निवड फार गरजेची असते. लगा तो आबाद नाही तो बरबाद. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज येणारे 5 चेंडू विजयासाठी अजून 32 धावांची गरज. टोकम टाक करावं लागेल. चेंडूला फुटस्तावर मारावं लागेल. यस आशीर्वाद दे ग. बंदऱ्यामध्ये कल्याण संघाचा कॅप्टन आपण देखील टॉस बॉक्सशी लगेच संपर्क साधायचा आहे. जयेश किती झाले? 48 धावा जयेशच्या बॅटमधून. फक्त 2 धावा दूर आहे अर्धशतक साजरं करण्यापासून. जयेश पुन्हा एकदा गोलंदाज निशांत. हा चेंडू देखील जाईल का? यस. 2 शतक बेल करून चेंडू सीमाच्या बाहेर जातोय चौकार आणि चौकारनं आपलं अर्धशतक साजरे करतो जयेश. कमालीची फलंदाजी स्पर्धेमधून. खऱ्या अर्थानं आपल्या घरच्या मैदानामध्ये आपल्या मैदानामधून हे मैदान ज्यानं गाजवलं. पहिल्यांदा या स्पर्धेमधून अर्धशतक साजरं करताना जयेश. चेंडूला स्विचिटचा फटका मारण्याचा प्रयत्न. वारंवार चुका देखील जयेशच्या बॅटमधून आपण पाहिल्या. खऱ्या अर्थाने रिव्हर्सचा फटका मारण्यासाठी त्या चेंडूची निवड फार महत्वाची असते. आता मात्र ज्या धावा होतील त्या फक्त पराभवाचं अंतर कमी केलं जाईल त्या धावानं. आणखी येणारे 3 चेंडू विजयासाठी अजूनही आमचे गुणलेखक अल्पेश जी सांगतात 22 चेंडूला शॉर्ट अँड पोल अँड सक्सेसफुल. विजयाचं लक्ष फार मोठं आहे. बोरिंगचं पाणी आपसाचा तरी किती हा जयेशला प्रश्न आहे. कमालीची फलंदाजी त्या बॅटमधून आपण पाहिली.
वन बॉन्स एका टप्प्याने मात्र चेंडू सीमाच्या बाहेर जाणारा चौकार येतोय आणि बघा फक्त आणि फक्त 12 धावांनी ओळीय संघ या ठिकाणी पराभूत झाले. कारण विजयाचं लक्ष जर आपण पाहिलं तर तब्बल 87 धावांचं. चला दोन्ही संघाचे कॅप्टन प्रशांतजी आपण याचं नाणेफेक करण्यासाठी चला दोन्ही संघाचे कॅप्टन लगेच या. सोरी संघाचा कॅप्टन अगेन्स्ट बंदरामती काल्हेर